नमस्कार. रत्नागिरीमध्ये येण्याचा प्लॅन करताय आणि मस्त असे मासे खाण्यासाठीचं ठिकाण शोधताय, तर चला आज मी तुम्हाला एक मस्त स्पॉट सांगते जिथे टिपिकल फिश थाळीपेक्षाही कॉम्बिनेशन फिश थाळी मिळतात. म्हणजे तुम्हाला आवडीच्या फिशनुसार तुम्ही ती कॉम्बिनेशन थाळी घेऊ शकता. आणि हे ठिकाण म्हणजे आपल्या रत्नागिरीतील आमंत्रण हॉटेल. आमंत्रण हॉटेलला तुम्ही तुमच्या आवडीच्या माशांनुसार ती फिश थाळी घेऊ शकता. म्हणजे एकाच थाळीमध्ये तुम्हाला 2 ते 3 प्रकारचे मासे येतात आणि ही एक थाळी तुम्ही दोघांमध्ये खाऊ शकता. मी सुद्धा माझ्या संपूर्ण फॅमिलीसोबत गेले होते, त्यामुळे आम्ही 2 फिश थाळी, एक सुरमई थाळी आणि एक व्हेज थाळी घेतली होती. इथे प्रत्येक कॉम्बिनेशन थाळीसोबत 1 ग्लास सोलकढी आणि 1 ग्लास तिवळं हे कॉम्प्लिमेंटरी देतात. आणि हे खरंच खूप भारी आहे. म्हणजे सोलकढी तर सगळीकडे मिळतेच, पण हे तिवळं इथेच मिळतं. आता ही आहे माझी 3 in 1 सुरमई थाळी. या थाळीमध्ये काय काय आहे ते सांगते. ही आहे ऑरेंज ग्रेव्ही, ब्राऊन ग्रेव्ही आणि तवा फ्राय सुरमई. त्यानंतर इथे ही आहे फिश करी. हे आहे बांगड्याचं तिखलं, सोलकढी, तिवळं, आमरस, गुलाबजाम, कोलिम. हे आहे कोळंबीचं लोणचं, सॅलड, कोळंबी पुलाव आणि स्टीम राईस. त्यानंतर ही आहे सुरमई थाळी. आता ही फक्त सुरमई थाळी असली तरी याच्यामध्ये काय काय येतं ते मी तुम्हाला सांगते. हे आहे सुरमई फ्राय, कोळंबी पुलाव, फिश करी, बांगड्याचं तिखलं, सोलकढी, तिवळं. हा आहे कोलिम, कोळंबीचं लोणचं, सॅलेड. या थाळीमध्ये 2 भाकरी येतात आणि कोळंबी पुलाव आणि स्टीम राईस. त्यानंतर ही आहे पॉम्फ्रेट चिकन कोळंबी कॉम्बिनेशन थाळी. याच्यात चिकन असल्यामुळे याच्यासोबत आम्ही कोंबडी वडेसुद्धा घेतले होते. या थाळीमध्ये आहे पापलेट, त्यानंतर तवा फ्राय कोळंबी, चिकन, फिश करी. हा आहे चिकनचा रस्सा, सोलकढी, तिवळं, आमरस, गुलाबजाम. या थाळीमध्ये चिकन बिर्याणी आणि कोळंबी पुलाव येतो आणि प्रत्येक कॉम्बिनेशन थाळीसोबत 2 भाकरी आणि 2 चपाती येतात. ही आहे 3 in 1 सुरमई थाळी आणि याची टेस्ट खरंच खूप भारी होती. म्हणजे ऑरेंज ग्रेव्हीची टेस्ट ही वेगळी होती आणि ब्राऊन ग्रेव्हीची टेस्ट वेगळी होती. पापलेटसुद्धा मस्त असा फ्रेश आणि छान फ्राय केलेला होता. आणि सोलकढी तर आपल्याला सगळीकडे टेस्ट करायला मिळते, पण इथे जे तिवळं मिळतं आणि ते या माशाच्या जेवणासोबत इतकं अप्रतिम जातं की म्हणजे तुम्ही कितीही हेवी जेवलात तर ते अगदी बॅलन्स होतं, त्याचा त्रास होणार नाही यासाठी हे तिवळं आहे. आणि प्रत्येक ग्रुपमध्ये जसा व्हेज मेंबर असतो तसा आमच्या ग्रुपमध्ये सुद्धा होता आणि त्याच्यासाठी खास आम्ही काजू उसळ आमरस थाळी घेतली होती. ती सुद्धा खूप छान होती. खूप छान ॲम्बियन्स आहे आणि खूप छान फूडसुद्धा आहे. त्यामुळे रत्नागिरीत येत आहे आणि तुम्हाला मासे खायचे असतील तर आमंत्रणला नक्की भेट द्या, जे आपल्या रत्नागिरीतील माळनाक्यामध्ये आहे. खूप मस्त जेवण होतं. माझा अनुभव खूप छान आहे आणि तुम्हीसुद्धा हा अनुभव घेण्यासाठी नक्की भेट द्या.